एक निवेदन. ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम 2000च्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियमानुसार ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतृगृह, सभागृह, मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत करता येत नाही. या नियमांमध्ये 11 ऑक्टोबर 2002च्या शासन आदेशाद्वारे केंद्र सरकारने सुधारणा केली आहे. त्यानुसार ध्वनी प्रदूषणाची पातळी विहित मर्यादेत राखून सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक सणांकरता वर्षभरात 15 दिवस ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतृगृह, सभागृह यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी रात्री 10 ऐवजी 12 वाजेपर्यंत करता येईल. हे 15 दिवस ठरवण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्यामुळे राज्य शासनाने जाहीर केलेले हे 15 दिवस याप्रमाणे आहेत. शिवजयंती, ईद ए मिलाद, डॉक्टर आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन, गणपती उत्सव यात 5वा दिवस, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी असे एकूण 3 दिवस, नवरात्री उत्सव यात अष्टमी आणि नवमी असे एकूण 2 दिवस, दिवाळी यात धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन असे एकूण 2 दिवस, ख्रिसमस 24 डिसेंबर, 31 डिसेंबर 1 दिवस, उर्वरित 2 दिवस संबंधित क्षेत्रातल्या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार मात्र जिल्हाधिकारी आणि संबंधित ध्वनी प्राधिकरणाच्या सल्ल्याने. जिल्ह्यातल्या नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात 2 दिवसांपेक्षा जास्त सर्वसाधारण कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही. ध्वनिवर्धक आणि ध्वनिक्षेपक वापरण्याची सूट 15 दिवसांपेक्षा जास्त होणार नाही याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील. निवेदन संपलं.